स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कच्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे मंत्री चंद्रकांत दादा, रक्षाताई खडसे, माधुरीताई मिसाळ, आमदार आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे, योगेश टिळक, अमित गुरके, हेमंत रासने, आमदार बापू पठारे, जगदीश मुळूक आणि BSNLचे अधिकारी सुनील मित्तल, हरिंदर कुमार, कल्याण निप्पानी, SN भातांबे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा दिवस खरं म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिनाचे प्रणेते, विश्वनेते आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आज BSNL 4G स्टॅक आणि DBN म्हणजे डिजिटल भारत निधीच्या 4G टॉवरचा शुभारंभ सगळीकडे होतोय। या दिवसाचं वर्णन अ ग्रेट लीप फॉरवर्ड असं करायला पाहिजे। आत्मनिर्भर, सशक्त आणि सक्षम भारताच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जातंय। हा केवळ अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण नाही, तर औद्योगिक क्रांती नंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण आहे। या यशाचं संपूर्ण श्रेय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या दूरदृष्टीला आणि दृढ निश्चयाला द्यावं लागेल आणि म्हणून विश्वगुरू म्हणून भारताने प्रत्येक क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक महासत्ता म्हणून भारताने आज आपलं स्थान पक्क केलेलं आहे आणि म्हणून या क्रांतीचा ध्वज यशस्वीपणे खांद्यावर घेणाऱ्या BSNLच्या सर्व अधिकारी, तंत्रज्ञ आणि सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो। सभी BSNL के अधिकारी हैं, टेक्नीशियंस हैं, सभी लोगों को मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं और बहुत बहुत अभिनंदन करता हूं। दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वामुळे हे देखील शक्य झालं। मला त्यांनी फोन केला होता आणि मला म्हणाले, शिंदे मराठीतच बोलले, शिंदेजी आम्ही आता 1 लाख टॉवर BSNLचे उभं करतोय आणि आता आपलं 4G नेटवर्क चालू होणार। आणि खरंच आम्हालाही आनंद झाला। थोडं BSNL मागे पडत होतं, पण आता BSNL पुढे जात आहे याचा आनंद आहे। कारण विल पॉवर सगळ्यात पॉलिटिकल विल महत्वाची आहे। इच्छा, जिथे इच्छा तिथे मार्ग। इच्छाशक्ती असेल तर वाळवंटातही पाणी निघू शकतं, अशा प्रकारचं BSNLने काम केलेलं आहे। त्यामुळे BSNLला मनापासून धन्यवाद। ज्योतिरादित्य शिंदे यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि त्या टीमने हे सिद्ध करून दाखवलंय की हे आपण करू शकतो आणि म्हणून BSNL परिवाराला देखील मनापासून शुभेच्छा। आणि आता पूर्णपणे स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करून देशभर नेटवर्क उभारणारा डिजिटल भारत आहे। हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ग्रेट लीप फॉरवर्ड नाही, तर भारत नावाच्या नव्या शक्तीची, प्रेरणेची आणि स्पिरिटची ही उंच झेप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस सरकारच्या 60-70 वर्षामध्ये कधी घडलं नाही, ते गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी घडल्या। विकासाच्या दृष्टीने आपण पुढे गेलो आणि गेल्या 10 वर्षात घडलं नाही ते पुढील 10 वर्षात घडेल असा आपला नवा भारत असेल
आणि म्हणून स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील केवळ 5वा देश आहे. मगाशी रक्षाताईंनी देखील सांगितलं, ते 4 देश चीन, डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया यांनी स्वतःच 4G तंत्रज्ञान विकसित केलंय. जे अमेरिकेलाही साध्य झालं नाही ते भारताने करून दाखवलंय. म्हणजे आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आपली सुरू आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी या क्रांतीचं मोलाचं योगदान देणाऱ्या C.DOT, तेजस नेटवर्क आणि TCS यांचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून हे खरं म्हणजे हे BSNLचं स्थापनेचं रौप्य महोत्सवी वर्ष देखील आहे. आणि 18 वर्षानंतर प्रथमच BSNL तोट्यातून बाहेर पडलेला आहे. 1300 आता आपण ऐकत होतो BSNL तोट्यात आहे. पण आता 1300 कोटी रुपयांच्या तोट्यातून बाहेर पडून BSNLने 262 कोटी रुपयांचा नफा कमवलेला आहे. हे देखील खूप. आणि म्हणून मोदीजींनी BSNLला नवसंजीवनी दिलेली आहे आणि नवा आत्मविश्वास दिलाय. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्रामीण भागात इंटरनेट पुरवण्याची जबाबदारी स्वीकारून BSNLचे नवं युग सुरू होतं. आता सगळंच ऑनलाईन आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनाही फायदा होईल, ग्रामीण भागात देखील याचा फायदा होईल. आणि यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन असेल, टेलिमेडिसिन असेल, टुरिझम मध्ये देखील काही ठिकाणी लोक जातात पण तिथे नेट नसलं की प्रॉब्लेम होतो. आता यामुळे सगळीकडे नेट देखील मजबूत होईल आणि फ्रिक्वेन्सी मजबूत झाल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल. आणि या क्रांतीत मोलाचं योगदान सगळ्यांनीच दिलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी स्वदेशी 4G तंत्रज्ञानाच्या प्रवासासोबतच BSNLचाही नवा प्रवास सुरू होत आहे. BSNLची ही यशोगाथा इतिहासात नक्कीच अमर होईल. आणि म्हणून विश्वगुरू म्हणून भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये जी काय ओळख निर्माण केलेली आहे ती या दृष्टीने देखील महत्वाची आहे. आणि म्हणूनच 2047 पर्यंत मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित भारताचं, ते खऱ्या अर्थाने एक एक पाऊल आपण पुढे जातोय. आणि म्हणूनच या विकास यज्ञात, ज्ञान यज्ञात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही. मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकडून जे जे काही सहकार्य या पुढेही लागेल ते नक्की दिलं जाईल याची देखील खात्री या ठिकाणी देतो. आजचा दिवस हा एक मैलाचा दगड आहे. 4G, 5G आणि 6G साठी देखील BSNLचं नेटवर्क तयार आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि म्हणून BSNLच्या मी या वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपले लाडके लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची सर्व टीम BSNLची यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.